Welcome back to Pratik Academy. In previous video, we have started graphical method from linear equations in two variables. त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ह्यामधलं एक एक्झाम्पल सॉल्व केलं इंट्रोडक्टरी. In that we have seen in detail how to solve simultaneous equations using graphical method. Okay, now we will solve one another problem in this video. So we will take problem number 5. Okay. So what is the line given? 3x minus 4y is equal to minus 7. This is the one line given, and second equation is given 5x minus 2y is equal to 0. This is the second equation given to us, and we have to solve these two simultaneous equation by graphical method. As we have discussed in earlier video, त्यासाठी आपण काय करायला लागेल, फॉर दिस लाईन वी हॅव टू दिस लाईन ही लाईन आपल्याला काय करायला लागेल, ग्राफवरती रिप्रेझेंट करायला लागेल. ही लाईन ग्राफवरती रिप्रेझेंट करायला लागेल. अँड फॉर दॅट पर्पज वी वॉन्ट टू नो what are the 4 points on this line, what are the different 4 points lying on this line. तर त्यासाठी काय करतोय आपण, लेट्स फाइंड आउट फर्स्ट 4 points ऑन दिस लाईन. तर त्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला एक टेबल करायचं आहे, एक्स वाय एक्स कॉमा वाय. ओके, त्यानंतर काय करणार, पुट आयदर व्हॅल्यूज ऑफ एक्स और वाय. एक्स किंवा वाय दोन्हीपैकी कोणाच्याही काय करा, व्हॅल्यूज पुट करत चला. अँड फॉर दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू जो दुसरा कॉर्डिनेट आहे, जर एक्स कॉर्डिनेटची व्हॅल्यू पुट केली तर वाय कॉर्डिनेटची व्हॅल्यू मिळेल, वाय कॉर्डिनेटची व्हॅल्यू पुट केली तर एक्स कॉर्डिनेटची व्हॅल्यू मिळेल. आणि त्यानंतर काय मिळेल, एक्स आणि वाय कॉर्डिनेट जर मिळाले तर आपल्याला तो पॉईंट आपल्याला ग्राफ पेपरवरती रिप्रेझेंट करता येईल. लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट लाईन. ओके, सो फर्स्ट वी विल पुट एक्स इज इक्वल टू 0. x is equal to 0. When x is equal to 0, what will happen? 3 into 0, 0, minus 4y is equal to minus 7. Therefore, y is equal to 7 upon 4. तर किती आन्सर येईल याचं, y is equal to 7 upon 4, 1, then 3, 4 4 1 4, एक झालं 3 28, 1.75. सो वाय इज कमिंग 1.75. तर 1.75 हा पॉईंट आपल्याला ग्राफ पेपरवरती रिप्रेझेंट करता येतोय का? ओके, तर त्याचा आन्सर काय आपलं, नो. सो दिस पॉईंट वी कॅन नॉट रिप्रेझेंट इझिली और मॅन्युअली ऑन ग्राफ पेपर. मग असं असेल तर हा पॉईंट आपल्या उपयोगाचा नाही. सो वी शुड निग्लेक्ट दिस पॉईंट. हा पॉईंट आपण निग्लेक्ट करून जाऊया. देन एक्स इज इक्वल टू 0 चालतं आहे का, नाही. देन व्हॉट विल हॅपन विथ वाय इज इक्वल टू 0. जर वाय इज इक्वल टू 0 पुट केलं तर देन इक्वेशन विल बिकम 3x minus 0 is equal to minus 7. So 3x is equal to minus 7, x is equal to minus 7 upon 3. And what will be the answer? Minus 2.33. Again, this point we cannot represent easily on graph paper. So this point is again neglected. हा पॉईंट आपल्याला निग्लेक्ट करायला लागेल. ओके, देन गो फॉर नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंटला काय करू,
let's take or put value of x as a 1. Here put x is equal to 1. What will happen? 3 into 1, 3, minus 4y is equal to minus 7. Then minus 3 ह्या साईडला गेल्यानंतर minus 3. So minus 3 minus 7, it will become minus 10. Then y is equal to minus 10 upon minus 4. इथे येईल आन्सर आहे 2.5. Minus minus become plus and it will become 2.5. 2.5 can be represented on graph paper. हा फ्रॅक्शनमध्ये असला तरीसुद्धा हा काय करता येतो आपल्याला ग्राफ पेपरवरती रिप्रेझेंट करता येतो. देअरफॉर आवर फर्स्ट पॉईंट इज 1, 2.5. सो व्हेन x is equal to 1, y is equal to 2.5 is our first point. So here we have put value of x is equal to 1 and we got y is equal to 2.5. अशा प्रकारे आपल्याला पहिला पॉईंट मिळाला. ओके, आता हे दिस ऑल इज ट्रायल एरर. तुम्ही पॉईंट पुट केल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही आहे की वायची व्हॅल्यू काय येणार आहे. सो वी हॅव टू गो विथ इनिशियली ट्रायल एरर आणि त्यानंतर ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्हाला स्वतःच डेव्हलप होत जातील. किंवा ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण समोर काय करू, हे पॉईंट्स कसे ओळखायचे की जेणेकरून तुमचा वेळ वाचेल हे आपण डिस्कस करू ऑफलाईन लेक्चरमध्ये. ऑनलाईन लेक्चरमध्ये ते कन्फ्युजन होत जाईल. ओके, दॅट विल डिस्कस लॅटर ऑन. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 1 पुट केलं की किती आली व्हॅल्यू 2.5. सेम पुट वाय इज इक्वल टू 1. देन व्हॉट विल हॅपन 3x minus 4 is equal to minus 7. 3x is equal to minus 7 minus 4 इकडे जाऊन plus 4 होईल. So it will become minus 7 plus 4, that is minus 3. So x is minus 3 upon 3, it is minus 1. Value clearly minus 1. So we can represent this point. Okay, so our next point is when y is equal to minus 1, we got here x as minus 1. Okay, minus 1. So our point is minus 1, 1. In same way for next point, put x is equal to 2. What will happen? X is equal to आपण 2 पुट केलं काय होईल 3 into 2 6 minus 4y is equal to minus 7. Then minus 4y is equal to minus 7 minus 6 minus 4y is equal to minus 13. And y is equal to minus 13 upon minus 4. Minus minus becomes plus. किती आहे आन्सर 312, 1, 2, 5. In this point we cannot represent, we have to neglect this point. Then put y is equal to 2. What will happen here? 3x minus 4 into 2 8 is equal to minus 7. Then 3x minus 8 here become plus 8. So minus 7 plus 8. So 3x is equal to 1. X is equal to 1.3. Again we cannot represent this point. So जर तुम्ही आता बघितलं असेल तर हे काय फक्त ट्रायल एरर आहे. अँड देर आर सम शॉर्टकट्स ॲज वी हॅव डिस्कस्ड. ते आपण ऑफलाईन लेक्चरला बघूयात की हे जर ट्रायल एरर जर वाचवायचं असेल तर शॉर्टकट काय करायला लागेल. नो आय एम हिअर पुटिंग एक्स इज इक्वल टू -1. एक्स इज इक्वल टू -1 हा पॉईंट झाला का आपला. हो हिअर वी ऑलरेडी गॉट एक्स इज इक्वल टू -1.
तर ते आन्सर पुट करून आपल्याला चालणार नाही. ओके, इन्स्टेड लेट्स पुट x इज इक्वल टू -2. काय होईल? 28. ओके, नाव we will put x is equal to 3. Let's see what will happen here. When we put x is equal to 3, then 9 minus 4y is equal to -7, then minus 4y is equal to -7 plus 9, 16. Okay, sorry, -16. So y is equal to -16 upon -4. So we get here y as 4. We get value of y as 4 here. So our next point is we put 3 and we get value of y as 4. So our next point is 3, 4. Okay, next we will put x is equal to 5. Okay, when we put x is equal to 5, what will get here? 3 into 5, 15. Okay, 15 minus 4y is equal to -7. So minus 4y is equal to -7 minus 15, it is -22. So y is equal to -22 minus 4, minus minus become plus, equal to 5.5. So we can represent this point. So our next point is 5 and 5.5. The point is 5.5. In this way we got 4 points on for line number 1. ते करताना आपल्याला काय झाले? आपल्याला 4 पॉईंट निग्लेक्ट करायला लागले. 1, 2, 3, 4. ओके, बट दिस इज बेसिक मेथड. म्हणजे हे बेसिक आहे. तुम्हाला ट्रायल एरर करावं लागतील. जोपर्यंत तुम्हाला ट्रिक्स समजत नाही तोपर्यंत आपल्याला काय करावं लागतील? ट्रायल एरर करावं लागतील. नाव वी गॉट फर्स्ट 4 पॉईंट्स फॉर लाईन नंबर 1. नाव we have to do same process for line number 2. Okay, so what is first point? Let's put x is equal to 0. When we put x is equal to 0, what will be the answer? 0 minus 2y is equal to 0. So y become 0 directly. So our first point is 0, 0. That means this line is passing through origin. This is our first point. For next, put x is equal to, let's put x is equal to 1. What will happen? 5 into 1, 5, minus 2y is equal to 0. So 5 is equal to 2y. Y is equal to 2.5. हा पॉइंट एक्सेप्टेबल आएगा? यस, वी कैन रिप्रेजेंट दिस पॉइंट. सो our next point is 1 and 2.5. 1, 2.5. 1, 2.5. 1, comma, point is 2.5. So we get value of 2.5. Now let's put x is equal to 2. What will happen when x is equal to 2? 10 minus 2y is equal to 0. So 10 is equal to 2y. So y is equal to 5. Y is equal to 5 here. So what will be our answer? हा पॉइंट आपल्याला चालतो का? yes. So 2 and 5. So point is 2, 5. Then next, in same way, put x is equal to 3. Let's check what will happen when x is equal to 3.
here 15 minus 2y is equal to 0. Then 15 is equal to 2y, therefore y is equal to 7.5. हा ही पॉईंट आपल्याला चालतो. जे तुम्ही बघितलं असेल ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला पॉईंट्स भरपूर चेंज करायला लागले आणि ह्या इक्वेशन्समध्ये काय आले, सलगपणे पॉईंट्स आले. ओके, तर हे सगळं तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. जितकं तुम्ही न्यूमेरिकल्स जास्त प्रॅक्टिस कराल ॲट युअर ओन, प्रॉब्लेम विल बिकम मोर इझी फॉर यू. ओके, सो हियर वी हॅव ड्रॉन coordinate system. Okay, this is origin O here. Now we got 4 points for line 1, 4 points on for line 2. आणि आपल्याला काय करायचे, हे पॉईंट्स ग्राफ पेपरवरती रिप्रेझेंट करायचे आहे. सो लेट स्टार्ट विथ लाइन 1. I will what is first point 1 and 2.5, x coordinate 1, y coordinate 2.5. सो दिस इज 2, 5 आणि त्याच्यामध्ये ग्राफ पेपरमध्ये जी सेंटरची लाईन आपल्याला मिळते फेंट ती आहे 2.5. रायटिंग हिअर 2.5 and this is 1. First point 1 and 2.5. Next point is x minus 1, y 1, x minus 1 and y 1. This point is lies here. Okay, 1 minus 1 1. Next is 3 and 4. That means when x is 3, what is the value of y? It is 4. This is point number 3. What is next point? X 5, y 5.5. That is when x is equal to 5, y is some 5.5. So this point is lies here, something here or here. Now what is next point? Join all these 4 points. So I will join here. What is the name of this equation? 3x minus 4y is equal to minus 7. So write here equation of line. Now repeat same procedure for line number 2. Okay, for line number 2, what is first point? 0 0. So first point is here. This is very simple. Okay, what is next point? 1 and 2.5, 1 and 2.5. So next point is coming here. Okay, this is very easy. Then next point is 2 and 5. That means when x is equal to 2, what is the value of y? Y is 5. Point is lying something here. Then what is next point? 3 and 7.5. It means when x is equal to 3, y is 7.5. So 7.5 is here, 3 here something. Again I am not drawing this graph with scale, त्यामुळे थोडं errors येऊ शकतात. Okay, when you draw with scale, proper scale, you will get exact point. Now what is the next step? Join all these 4 points. We are joining these. Then don't forget to write equation here. What is the equation? 5x minus 2y is equal to 0. This is the equation. Then we have got drawn
two lines, and this is the point of intersection. So this will be our solution. So right here coordinates, it is a coordinate x1 y 0.5. Therefore write clearly here, solution of simultaneous equations is x comma y is equal to, in bracket, 1 2.5. So in this way we have solved second problem from practice set 1.2. ह्या प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण काय ऑब्झर्व झालं की व्हेन वी गो विथ सम ट्रायल एरर, काही पॉईंट्स आपल्याला स्किप करावे लागतात. तर कुठले पॉईंट स्किप करायचे, जे पॉईंट्स आपल्याला ग्राफ पेपरवरती इंडिकेट करता येत नाही, म्हणजे जे पॉईंट्स 2 डिजिटमध्ये जातात, समथिंग सपोज 1.38 1.25 1.77, हे पॉईंट्स आपल्याला रिप्रेझेंट करता येत नाही. इन्स्टेड वी कॅन रिप्रेझेंट 1.5 और 2.5, और जर कोणाला जर 2.1 और 3.1 असा जरी पॉईंट आला तर तो रिप्रेझेंट करता येतो. बट इफ इट इज गोईंग 2 डिजिट पॉईंट्स तर आपण ते रिप्रेझेंट करू शकत नाही असे पॉईंट्स. सो वी हॅव टू अवॉइड दिस पॉईंट्स. ओके, अँड शक्यतो जे पॉईंट फ्रॅक्शनमध्ये येतात ते अवॉइडच करायला पाहिजेत. तरीही आपल्याला वेळचं लिमिटेशन असतं. सो इफ सम पॉईंट्स कमिंग इन फ्रॅक्शन आणि दोन एकाच डिजिटमध्ये जर त्याचा कंप्लीट भागाकार जात असेल तर ते पॉईंट तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. देन सो बाय दिस मेथड वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट 4 points for first line, then next 4 points for second line. Then with these points we have to draw 2 separate lines on graph paper with proper scale and care, and point of intersection is the solution. Okay, so in this way we have solved second problem from practice set 1.2. If you have any doubt in these problems, you can contact us on our number provided. Thank you for watching this video.